ठरलं तर मग या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये अर्जुन खूपच अस्वस्थ आहे. त्याला आता कळतच नाहीये की सायली जे काही वाक्य बोलून बसलेली आहे अस्मिताजवळ, की आता काहीही झालं तरी माझ्या नवऱ्याची चूक झाली तरी सुद्धा मी त्याला कधीच माफ करणार नाहीये. हे सगळं सगळं आता अर्जुनला आठवतंय आणि त्याला मुळातच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता म्हणजे खरंच आपण जर का सायली जिवंत आहे हे आपल्याला माहिती होतं. ही गोष्ट आपण जर का लपवली सायलीपासून आणि हे सत्य तिला कळलं तर खरंच ती आपल्याला सोडून निघून जाईल का? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे. काय करू? काय करू? असा आता विचार करत अर्जुन तीच घटना परत परत आठवतोय आणि त्याला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. मग सायली उठले आणि काय झालं? तुम्ही अजून झोपला का नाहीयेत की तुम्हाला मध्येच जाग आली? यावरती अर्जुन म्हणतो, "बाई मी झोपलो होतो. मध्येच जाग आली, तहान लागलेली आहे, पाणी पिऊन येतो." असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "झोपा बरं, कारण आता तुम्ही अस्मिताबाईंचा जास्त विचार करू नका. सगळं काही ठीक होणार आहे. तुम्हाला या सगळ्याचा विचार करायची गरज नाहीये." असं म्हणत सायली त्याचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि हात हातामध्ये घेऊन आता त्याला झोपी जाण्यासाठी सांगत आहे. बरं तोपर्यंत अर्जुन मात्र अस्वस्थच आहे. त्याला कळतच नाहीये की हे सगळं आपल्यासोबत काय होतंय आणि सकाळी जेव्हा सायली उठून पाहते तर आता अर्जुन जागेवरती झोपलेलाच नाहीये, तर तो खालच्या बाजूला बेडच्या इथे झोपलेला बघून तिला खूपच वाईट वाटतं. काय नक्की चाललंय? आणि मग ती खाली उतरते आणि अजूनही तुम्ही अस्मिताताईंचाच विचार करत आहात का? असं त्याला विचारायला लागते आणि त्यावरती मग आता अर्जुन मनातल्या मनात इकडे बोलत आहे की खरं सांगायचं तर आता मी अस्मिताबाईचा विचारच मुळात करत नाहीये. काही झालं तरी सुद्धा मी तुझा विचार करतोय, मी आपला विचार करतोय सायली, असं आता तो म्हणायला लागलेला आहे. त्याला आता खूपच या सगळ्यामध्ये वाईट वाटतंय आणि त्यानंतर सायली त्याला सांगायला लागते, "काळजी करू नका, सगळ्या गोष्टी अगदी ठीक होणार आहेत." असं म्हणत ती आता त्याला समजवते आहे. पण सायलीला माहित नाहीये की अर्जुनच्या मनामध्ये काय चाललंय. त्याला आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त हे दिसतंय ते म्हणजे आपल्या नात्याचं भविष्य. हे सगळं चालू असताना हे सगळं चालू असताना सायली मात्र अस्वस्थ आहे. तितक्यात चैतन्याचा कॉल आलेला आहे आणि चैतन्य म्हणतो, "हॅलो, अरे तू कुठे आहेस? म्हणजे खरं तर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे वंदना जाधवच्या ऑफिसला. तर तू येणार आहेस ना तिकडे?" असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "हो, मी वंदना जाधवच्या ऑफिसलाच येतोय." यावरती चैतन्य म्हणतो, "बाई म्हणजे मला असं वाटलं की तू जर का आपल्या ऑफिसला जाणार असशील तर आता उगाचच गोंधळ नको." असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणायला लागतो, "का जाईन मी ऑफिसला? ऑफिसला जाण्याचं कारणच काय?" असं म्हणत अर्जुन आता इतका चिडलेला आहे त्याच्यावरती, की आता चैतन्य म्हणतो, "अरे चिडायला काय झालं?" इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना कल्पनाला प्रतिमाचा कॉल येतो. "काय गं, अस्मिता बरी आहे ना?" असं आता ती विचारायला लागते आणि त्याचवरती लगेचच मग आता ती सांगायला लागते, "हो गं, ठीक आहे. पण खरं सांगू का तर आता असं बघायला गेलं तर म्हणजे तो सचिन आल्यापासून आमच्या घरातलं वातावरण खूपच आता डाऊन झालंय. म्हणजे या सगळ्यामध्ये ना खरंच अस्मिताला कसं समजवायचं, अस्मिता या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट होते ना, काहीच कळायला मार्ग नाहीये. तिला कितीही समजावलं तरी सुद्धा कळत नाहीये." यावरती प्रतिमा म्हणते, "नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. बरं मी तुला या कारणासाठी फोन केला होता, तुला अस्मिताच्यासाठी आता एक म्हणजे बाळासाठी एक बाई हवी होती ना, तर आता तशी बाई मला भेटलेली आहे. तर आपली शैला आहे ना, त्या शैलाची आई ही सगळी कामं करते आणि तीच बाई मी तुला पाठवते आहे. आणि खरं सांगू का तर माझं तन्वीकडे सुद्धा काम आहे. म्हणजे शैला आहे ना, शैला सुद्धा आता हे करत आहे फॅशन डिझायनिंग. तर शैलाला तिच्याबद्दल काही माहिती हवी आहे. तर तू एक काम कर, शैला येईल त्यावेळेला तन्वीची आणि आता तिची भेट घडवून दे. चालेल ना?" यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, "हो ठीक आहे, तू काहीच चिंता करू नकोस. मी आता त्या दोघींची भेट घडवून देईन." असं म्हटल्यावरती ती म्हणते, "खरंच थँक म्हणजे माझं अर्धं काम आता हलकं केलंस तू." असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, "ठीक आहे, आज शैलाला पाठव." इकडे तोपर्यंत सायली आता बाळाला खेळवत बसलेली आहे आणि प्रिया विचार करते, हे काय चाललंय काय या सायलीचं? म्हणजे आता बाळाला घेऊन बसले आणि मजा मारत इथे बसलेली आहे असा ती विचार करते. पण त्याच वेळेला मग आता हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन म्हणतोय, की "ठीक आहे, माझं जरा काम आहे, मी बाहेर जाऊन येतोय." आणि त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते, "अर्जुन सर, ठीक आहे, तुमचं काम उरकलं की लवकर घरी या." पण त्याच वेळेला प्रिया येते आणि "अर्जुन, मला काय वाटतं माहितीये का, या सगळ्यामध्ये तू आता इतक्या लवकर जाऊ नको. घरामधलं वातावरण एकंदर बघता जर का तू या घरामध्ये थांबलास ना, तर खरंच बरं होईल." म्हणजे खरं सांगायचं तर आता या घरामधलं वातावरण इतकं हे झालेलं आहे ना, की या सगळ्यामध्ये तू घरी थांबलास ना,
तर आई-बाबांना बरं वाटेल. यावरती अर्जुनला कळलंय, की हिची काय नाटकं आहेत ती आणि त्याचमुळे अर्जुन आता सांगायला लागतोय, की नाही गं, आता कसं आहे ना, तू इतकी कॅपेबल झालेली आहेस ना, की काहीही झालं तरीसुद्धा तू आता सगळी घरची सिच्युएशन हँडल करू शकतेस. म्हणून मला वाटतं, की काहीही प्रॉब्लेम नाहीये. तुला आणि तुला जर का सिच्युएशन हँडल करता येत नसेल, कारण आत्तापर्यंत कोणतीही जबाबदारी तू कधी घेतलेली नाहीयेस ना, तर आता ही जबाबदारी माझी बायको समर्थ आहे घ्यायला. तुला नाही जमलं तर नक्कीच आता माझी बायको ही जबाबदारी घेईल. त्यानंतर मग आता सायली म्हणते, "जे करण्याचा प्रयत्न करतेस ना, ते कधीच यशस्वी होणार नाहीये." प्रिया म्हणते, "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" "मी आता आई-बाबांसाठी अर्जुनला थांबवायचा प्रयत्न करत होते त्याबद्दल ना." यावरती सायली सांगायला लागते, "मला माहिती काय मी बोलते, तुला माहिती तू काय करते ते. त्यामुळे जास्त काही बोलायला मला लावू नकोस प्रिया." प्रिया चिडचिड करत आले आणि विमलवरती राग, 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 राग काढते आणि "हा डब्बा कुठे आहे? तो डब्बा कुठे आहे?" अशी आता आरडाओरडा सुरू केलेला आहे. त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते, "नाही, नाही, ही सायली ना जरा जास्त शहाणपणा करत आहे. म्हणजे इथे मला कामाला झुंपलंय आणि स्वतः मात्र बाळाला घेऊन इथे बिनधास्त बसले." प्रियाला असं वाटतंय, की या सगळ्यामध्ये बाळाला सांभाळणं ही आता गोष्ट एकदम साधी सोपी आहे आणि त्याचमुळे ती आता हे विचार करत आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता प्रिया विचार करते आणि ती सायलीला सांगायला लागते, "सायली, खरं तर मी तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे आता मला काय वाटतं माहिती का? अस्मिताला काय जेवायला हवं, काय जेवायला नको ते आता तू बघावं आणि बाळाला मी सांभाळते की. म्हणजे कसं आहे अस्मिताचं पथ्य पाण्याचं आहे ना सगळं. त्यामुळे बाळाला मी सांभाळते. तू बघ जेवणाचं." सायली विचार करते, बरोबर आहे. हिला आता हे काम सोपं वाटते ना. थोड्याच वेळामध्ये कशी कंटाळून पळेल ना, हे आता मला पण बघायचंय. असं म्हटल्यावर ती मग आता सायली बाळाला देते. ती म्हणजे प्रियाकडे आणि प्रियाकडे बाळाला देऊन आता इकडे प्रियाला कळतच नाहीये, की आता बाळाला कशा पद्धतीने आपण सांभाळायचं आहे आणि ती या सगळ्यामध्ये ती आता बाळाला खेळवत बसले. तिला असं वाटते, की बाळाला खेळवणं हे खूप सोपं काम आहे. पण बाळाला खेळवणं किती कठीण काम आहे. खुळखुळा वाजवते, बाळ रडायला लागले आणि त्यावरती सायली सांगते, "अगं, खुळखुळा वाजवून बाळाला काही आता गप्प बसणार नाहीये." यावरती प्रिया, "आता गप्प बस, गप्प बस." तितक्यात आता बाळाने सू केले. प्रिया चिडले, "हे काय? हे काय? ह्याला डायपर नाही घातलं का?" यावरती मग आता कल्पना म्हणते, "इतक्या लहान बाळांना डायपर वगैरे घालायचं नसतं. रॅशेस सुटतात आणि आता बाळाची शी-शू हे नॅचरल आहे. बाळाला जर का सांभाळायचं तर मात्र हे सगळं येणारच ना आणि या सगळ्यामध्ये आता इकडे हे सगळं करायलाच पाहिजे." असं म्हटल्यावरती मग मात्र प्रियाला ती सांगायला लागते, "हे बघ, ठेव त्याला खाली. असं नॅपकिन काढ, अशी नॅपी काढ त्याची." असं म्हणत हे सगळं करत असताना ती आता हे दाखवत आहे. बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत प्रिया आता सगळ्या गोष्टी करते आणि इतकी तिची चिडचिड चिडचिड चालू आहे आणि आता ती चिडचिड करत नॅपी बदलत आहे. तोचपर्यंत सायलीने बाळाला घेतलंय आणि त्याच वेळेला शैलाची एंट्री झालेली आहे. शैला येते आणि त्यावेळेला ती सांगायला लागते, की "खरं तर माझी आई इथे तुमच्याकडे येणार आहे आणि मला प्रतिमा आत्याने पाठवले." प्रतिमाने पाठवलंय म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे प्रतिमाने पाठवल्या म्हटल्यावर ती कल्पना सांगायला लागते, "तन्वी, अगं हे खरं तर तुझ्याकडे आलेली आहे." का तन्वी म्हणते, "ही माझ्याकडे? माझ्याकडे कशासाठी?" यावरती शैला सांगते, "तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे ना?" शैलाचं हे वाक्य ऐकल्यावरती प्रियाच्या जरा पायाखालची जमीन हादरली. प्रिया विचार करते, "अरे बापरे! हे काय आता नवीन झंझट? नको ते झंझट आता माझ्या मागे लावून हे सगळं काय चाललंय मलाच कळत नाहीये." असा ती विचार करायला लागलेली आहे. बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण आलेले आहेत. ते म्हणजे पोलीस स्टेशनला, म्हणजे पनवेल महानगरपालिकेला. ज्या ऑफिसमध्ये वंदना जाधव आता काम करत आहे. वंदना जाधव जिथे काम करते तिकडे आल्यावरती मग आता ती कधीपासून काम करत होती, सध्या ती इथेच काम करते का, तिचा दुसरा पत्ता कोणता आहे का, असे अनेक प्रश्न विचारल्यावरती वंदना जाधव बद्दल इथे सुद्धा काहीच माहिती मिळत नाहीये आणि त्यामुळे अर्जुनचा ऑलरेडी मूड ऑफच आहे. जे काही सायलीने बोललेलं आहे त्यामुळे जो त्याचा मूड ऑफ आहे तो काही मूड तसा चांगला होण्याचा गोष्टच येत नाहीये आणि या सगळ्यामध्ये तो आता चिडचिड करतोय. त्या माणसांवरती पण चिडलाय. "असं कसं तुम्हाला माहित नाही तिचा पत्ता? असं कसं माहित नाही? ती इथे कामाला होती ना, मग सगळी डिटेल तुम्हाला माहिती असले पाहिजेत." असं म्हणत आता इकडे तो त्यांच्यावरती सुद्धा चिडलाय आणि त्यानंतर ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत. चैतन्य मग सिच्युएशन हँडल करतो. "हां सर, मग त्या इथून कुठे कामाला गेल्या? हे बघा, हा माझा पत्ता आहे. तुम्हाला तिच्याबद्दल जर काही माहिती मिळाली तर नक्की आम्हाला कळवा." असं म्हणत चैतन्य सिच्युएशन हँडल करतो आणि तो विचार करतोय, की अर्जुनचं चाललंय काय?
सतत सतत हा अशी चिडचिड चिडचिड का करतोय? इकडे तोपर्यंत मग आता कल्पनाने प्रियाला थांबवलंय आणि विमल सगळे डायपर वगैरे उचलून घेऊन गेले. इकडे आता शैला सांगते मी खरं तर आणि ती आता फॅशन डिझायनिंगच्या बद्दल अनेक गोष्टी विचारायला लागते. म्हणजे आता कसं काय असतात, काय सब्जेक्ट असतात, कसे सब्जेक्ट असतात. प्रिया एकाही प्रश्नाचं धड उत्तर देत नाहीये आणि हे सायली नोटीस करते आणि ती नोटीस करते काय झालं असेल? प्रिया इतकी घाबरलेली का आहे? काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे हिने खरंच फॅशन डिझायनिंग केलं असं वाटतच नाहीये आणि त्यावरती प्रिया म्हणते, "काम करशील का? अगं इथेच उभ्या-उभ्या सगळे प्रश्न विचारत बसणार आहेस का? तू मला कॉल कर. कॉल केल्यावरती मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. झालेल का?" असं म्हटल्यावरती मग ती म्हणते, "शेवटचा एक प्रश्न. म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडायचा किंवा आता तुम्हाला या सगळ्यामध्ये कोणतं हे आवडायचं ते तुम्ही मला सांगू शकाल का?" असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, "अगं मी तुला म्हणते ना, तू काय इथे माझी परीक्षा घेणार आहेस आणि तसं तुला हे परवडणारच नाहीये. कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तुला इतके पैसे भरायला जमणार आहेत का?" यावरती सायली म्हणते, "चिंता करू नकोस. तू या सगळ्यामध्ये हे कर. अन्नपूर्णा ट्रस्ट आहे ना, ती अशा लोकांसाठी नक्कीच मदत करते. होतकरू तरुणांना मदत करण्यासाठी अन्नपूर्णा ट्रस्ट नेहमीच पुढे असते." प्रिया साडी बदलायला जायचं निमित्त करते तर तिला कल्पना अडवते. "अगं साडी काय? साडी तर बदलता येईल. तू घाईघाईत कुठे चाललेली आहेस? एक काम कर, थांब जरा इथे. इतक्या घाईघाईत तुला आता जाण्याची काही गरज नाहीये. ती काय सांगते ना ते आता बघून तर घे, ऐकून तर घे." प्रिया आता विचार करते, "अरे देवा, हे सगळं काय चाललंय? ह्या आता मला कुठे अडकवतायत?" त्यावरती सायली सांगायला लागते, "तू चिंता करू नकोस. हे बघ, आपण एक काम करूया. काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर अन्नपूर्णा ट्रस्टकडून तुझी आता सोय करूया." असं म्हटल्यावरती ती म्हणते, "खरंच थँक्यू. तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत." इकडे तोपर्यंत आता साक्षीने प्रियाला सांगितलेलं असतं की माझी आणि सचिनची काहीही करून भेट घडवणार आणि त्याचसाठी प्रिया आता सचिनकडे आले आणि ती सचिनला म्हणते, "कॉफी घे." सचिन म्हणतो, "नको, मला कॉफी नको आहे." त्यावरती प्रिया म्हणते, "अरे असं काय करतोयस? तुझ्यासाठी कॉफी आणि अस्मितासाठी दूध घेऊन चालले." त्यावरती सचिन प्रियाचा हात धरतो आणि, "हे बघ, तुला इतकी नाटकं करण्याची काही गरज नाहीये. म्हणजे तुला वाटत असेल की तुझ्याबद्दल मला काही माहित नाहीये आणि माझ्याबद्दल तुला माहित नाहीये असं मला वाटतंय. पण अजिबात चिंता करू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा तुला जेवढं माझ्याबद्दल माहिती आहे त्यापेक्षा जास्त आता मला तुझ्याबद्दल 100% माहिती आहे. हे सगळं सगळं आता तू जाणून घे." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, विचार करायला लागते, "अरे देवा, म्हणजे आता नक्की काय झालेलं आहे? म्हणजे ह्या साक्षीने माझ्याबद्दल काय सांगितलं असेल? नाही नाही, पण फार काही सांगितलं नसेल, कारण साक्षी पण एक्सपोज होईलच की." आणि त्यानंतर मग आता तो म्हणतो, "फोन दे. लवकरात लवकर फोन दे." तो फोन घेतो, साक्षीला कॉल करतो, तिच्याशी बोलतो आणि त्यानंतर मग आता तो प्रियाला सांगतो, "एकमेकांची अशीच मदत केली ना तर आता आपण एकमेकांना सावरून घेऊ शकू." प्रिया सांगते, "मग हे काय? आता तुझी मदतच तर मी केली." त्यावरती तो म्हणतो, "इतकी साधी सुद्धी मदत मला नको आहे. लवकरात लवकर मी सांगेन तुला मदत काय पाहिजे ती." इकडे सायली आता कामालाच लागते. तिला तर संशय आलाय की प्रियाने खरंच हे केलंय की नाही केलंय. प्रियाने या सगळ्यामध्ये आता खरंच हा कोर्स केलेला आहे, नाही केलाय, काय तिच्या मनात आहे हे जाणून घेण्यासाठी सायली उत्सुक आहे. आणि त्याचसाठी मग आता सायलीने इकडे आता फोन लावलाय आणि, "प्रतिमा त्या मला तुम्ही द्याल का? म्हणजे आता मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर डिटेल्स द्या प्रियाचे, आयडेंटिटी कार्ड किंवा कॉलेजचे." प्रतिमा सगळं पाठवते आणि तिकडे आता प्रियाचा कॉलेजचा ॲड्रेस आणि सगळं मिळाल्यावरती त्यानंतर मग ताबडतोब सायली फोन लावायचा विचार करते. फोन लावून आता प्रिया खरं बोलते, खोटं बोलते हे सगळं जाणून घेण्याचा ती प्रयत्न करते. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये काहीच माहिती वंदना जाधवची न मिळाल्यामुळे अर्जुन खूपच चिडलेला आहे आणि बाहेर आलाय आणि बाहेर आता एक माणूस अर्जुनच्या कारच्या समोर बाईकवरती बोलत बसलेला आहे आणि आता अर्जुन कारमध्ये बसलाय. त्याची चिडचिड ऑलरेडी चालू आहे. चैतन्य समजावतोय आणि त्याच वेळेला अर्जुन हॉर्न देतोय, पण त्या माणसाचं काही लक्ष नाहीये. कारण त्या माणसाला आता मात्र इकडे समोर त्याच्या कानात हेडफोन असल्यामुळे त्याला कळतच नाहीये की आता आपल्याला मागून कोणी हॉर्न देतंय आणि त्यामुळे तो तिथेच उभा आहे. मग काय, अर्जुनच्या रागाचा पारा ऑलरेडी हाय आहे. तो चिडलाय, त्या माणसाला खेचतोय, त्याची बाईक पुढे करतोय. चैतन्य विचार करतोय, या अर्जुनचं चाललंय तरी काय? खरंच मला काहीच कळायला मार्ग नाहीये. काय ह्याचं करायचं तरी काय? असं म्हणत आता इकडे चैतन्य गडबडलेला आहे. हे सगळं चालू असताना इकडे तो
सायलीला कल्पना आवाज देते आणि अगं मी ना खरं तर फोन केला होता ते म्हणजे सचिनच्या आई वडिलांना. अगं पण आपण आत्तापर्यंत त्यांना आता दोष देत आहोत. पण खरं सांगायचं तर आता त्यांना दोष देण्याचं कारणच नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांचा पण दोष नाहीये गं, हा त्यांना पण फसवतोय. यावरती सायली म्हणते, "तुम्ही चिंता करू नका, सगळं इकडे आता लगेचच कल्पनाला ते बोलत असताना फोन आलेला आहे आणि कल्पना फोनवरती बोलते. सायली विचार करते, "नाही, नाही. काहीही झालं तरी मला ह्या प्रियाचं सत्य शोधलं पाहिजे." तितक्यात सायलीच्या तावडीमध्ये नेमका सचिन सापडतो आणि त्यानंतर सायली म्हणते, "मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. खरं सांगा की तुमची आणि साक्षीची भेट कुठे झाली?" सचिन थोडासा गडबडलाय आणि त्यानंतर काय उत्तर देऊ त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये. बरं हे सगळं चालू असताना मग आता सचिन ततपप करतोय. बरं पुढील भागामध्ये सायलीला आता त्याचा ॲड्रेस सापडलाय त्या आता इन्स्टिट्यूटचा. तिने फोन केलाय. फोन केल्यावरती तिला कळलंय की प्रिया तिकडे शिकतच नाहीये. आता सायली प्रियाला कसं एक्सपोज करणार येणाऱ्या भागातच करणार.